ऐका दादा नवनाथ कथेला, वंदन करतो माता पित्याला ज्यांनी जन्म दिला मला, वंदन करतो गुरुजनांना ज्यांनी दिले ज्ञान मला। ऐका नवनाथ कथेला, नवनाथांचा जन्म कसा झाला, सुरुवात करतो पहिल्या पानाला, वंदन करतो श्री गणेशाला। जर का एखादा शब्द चुकला, माफ करावे या पामराला। फार वर्षाची गोष्ट मग बोला, द्वापर युग सरत्या टायमाला, विष्णू नव अवतार वेळेला, आता कोण घेणार अवताराला। म्हणून विष्णुदेव बोलू लागले, बघा मी 3 युगांमध्ये 9 अवतार धारण करून कित्येक दुष्टांचे उद्धार केले, पण कलियुग हा 4था युग आणि सर्वात खतरनाक युग आहे। म्हणून या युगात नवनारायणांनी नवनाथ अवतार धारण करून या कलीचा उद्धार करायचा आहे। तो कसा बरं? कृष्ण बसले सिंहासनाला, उद्धव होते त्यांच्या जोडीला, नवनारायण आले सभेला, आमंत्रण दिले ऋषी मुनीला। कोण कोण आले बघा सभेला, अवतार घेतील कोण्या मार्गाला। मग नवनारायणांची सभा भरली, ऋषी मुनी सर्व सभेला जमले आहे। मग श्री कृष्णांनी सांगायला सुरुवात कशी केली, कोण कोण घेईल कोण अवताराला ग, ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, जगाचे कार्य पूर्ण करण्याला ग, ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, कलियुगात पापले झालं ग, ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई। हो सगळ्यांचा परिचय झाला, वेळ मग आली अवतार घेण्याला। ओ रामारायण मग त्या प्रत्येक नारायणाने कसे अवतार आणि कोण्या रूपाने घ्यायचे ते सांगायला सुरुवात केली। आणि ती कशी बरं? कवी नारायण मच्छिंद्रनाथ, हरी नारायण गोरक्षनाथ, अंतरिक्ष जालिंद्रनाथ, दुर्मिळ होईल भर्तरीनाथ, आविर्होत्र नागनाथ, कर भंजन गहिनीनाथ, प्रबुद्ध व्हावे कानिपनाथ।